ईव्हीएम विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30 पर्यंत मतदान कुठं चालू होतं, कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे, 6 वाजता मतदान बंद होतं, जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच 6च्या असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतरच्या ह्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ ही समोर येईल. बाबा आढावासारखे एक ज्येष्ठ या महाराष्ट्रातील समाजातील तळागाळातील लोकांचं नेतृत्व करणारे उपोषणाला बसलेले आहेत. आज 3रा दिवस आहे आणि ठीक आहे, एखाद्या राजकीय पक्षाने एखादी भूमिका मांडणं, परंतु बाबा आढावांसारख्या व्यक्तीनं जी भूमिका मांडली, सरकारने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. आणि ही जनभावना आहे, कारण ज्या पद्धतीनं निकाल लागले आणि ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या त्याच्या विरुद्ध बाबा आढावांनी रणशिंग फुंकलेलं आहे. आणि याची जर वेळीच दखल नाही घेतली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा एक जन आक्रोश निर्माण होईल आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानामध्ये याच्या प्रकारचं आंदोलन उभारेल. अशा प्रकारची स्थिती बाबा आढावांनी नेतृत्व केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होऊ शकते असं आम्हाला वाटतं. ईव्हीएम वरती सत्ताधारी उत्तर देताना सातत्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत आहे. की ज्यावेळेला लोकसभेला तुमची माणसं निवडून येतात, तुम्हाला लीड मिळते, त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम बद्दल डाऊट नसतो आणि जेव्हा विरोधक निवडून येतात त्यावेळेला तुम्ही ईव्हीएमच्या नावाने रान उठवता. हे बा आम्हाला हरण्याविषयी नाही, हरणं आणि जिंकणं निवडणुकीतली एक प्रक्रिया आहे. परंतु ज्या लोकांच्या जनमतच नव्हतं किंवा एखादा थोड्या 2-5 हजार निवडून येणार अशी स्थिती असताना तो 50-50 हजारांनी लाख-लाखांनी निवडून येतो आणि ज्याला जनतेनं बिलकुल अवहेरलेलं आहे असे लोक लाख-लाख मतांनी निवडून येतात. प्रश्न तो आहे. मग जेवढी जनभावना असताना अशा पद्धतीनं निकाल लागणं, मला वाटतं हे ईव्हीएमवर आक्षेप सहज घेण्यासारखे उदाहरणं या महाराष्ट्रात बोटावर मोजणे नव्हे तर शेकडो हजारो उदाहरणं आहेत वेगवेगळ्या गावचे. आणि मग सगळ्यांचं जर असं म्हणणं असेल तर तुम्ही जर याच्यावर ईव्हीएम पण जिंकणार, ठीक आहे ना, बॅलेटवर पण जिंकाल ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? जर तुमचं एवढंच जनमत आहे तर बॅलेटवरही जिंकाल तुम्ही, पण बॅलेटवर निवडणुका घेण्याची भूमिका का घेत नाही? ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.